जयगडच्या जवळ असलेले कराटेश्वर शंकराचं सुंदर मंदिर आहे आणि त्याच्या जवळच समुद्राच्या जवळ गंगेचं स्थान आहे पवित्र असे. बघूया, आपण दर्शन घेऊया आणि हे मंदिर पण बघूया. एक फार प्राचीन अशी कमान आहे, तिथे कराटेश्वर देवस्थान नांदिवडे असं लिहिलेलं आहे आणि आपण आज जाऊन आता कसं मंदिर आहे ते बघणार आहोत. गणपतीपुळेपासून हे मंदिर 24 किलोमीटर अंतरावरती आहे. सर्वप्रथम आपण जे गंगास्थान आहे ते गंगास्थान बघायला जाणार आहोत. हे बघा, अशा ह्या पायऱ्या आहेत, साधारण 100 पायऱ्या आहेत. 100 पायऱ्या उतरून आपण गंगेच्या स्थानापर्यंत पोचणार आहोत. हे बघा, छोटंसं जंगल आहे आणि त्या जंगलातूनच आपण पायवाट आहे. लाल चिऱ्यांच्या म्हणजे जांभ्या दगडातील चिऱ्यांपासून बनवलेल्या पायऱ्या आहेत आणि त्याच्यावरती फरशी बसवलेली आहे. हे बघा, असे उतरत जाणार आहोत आणि खूप सुंदर असा फेसाळणारा समुद्र आपल्याला या ठिकाणाहून दिसतो आहे. जांभ्या दगडांवर आपटणाऱ्या अशा सुंदर अशा लाटा आणि जे गंगेचं स्थान आहे, डोंगरातून येणारं खूप असं शुद्ध असं पाणी, त्या गंगेच्या स्थानाच्या इथे हातपाय धुवून पाणी पिऊन आपण मंदिराच्या दर्शनाला जाणार आहोत. या गंगेच्या स्थानापासूनच दिसणारा सुंदर असा समुद्र आणि समोरच दिसते ती आपल्याला JSW कंपनी. या JSW कंपनीला वळसा घालूनच आपल्याला ह्या ठिकाणापर्यंत पोचता येतं. ह्या गंगेच्या स्थानावरून दिसणारा जो समुद्र आहे तो फारच सुंदर आहे, फेसाळणारा आणि खूप अशा लाटांचा सुंदर आवाज आणि इथला निसर्ग खूपच प्राचीन आणि खूप सुंदर असा आहे. उंच नारळाची झाडं देखील या भागामध्ये आहेत. समोर एक प्राचीन असे सुरुवातीलाच गणपतीचे मंदिर आहे. आपण गणपतीचे दर्शन घेऊया. या छोट्या मंदिरामध्ये समोरच संगमरवरामध्ये कोरलेली गणपतीची फार सुंदर अशी मूर्त आहे. त्याच्या शेजारी काही देवता आहेत. हे मंदिर कौलारू उत्तरच्या छपऱ्यांचे आणि पारंपरिक असे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर प्राचीन अशा 2 दीपमाळा आहेत. तसेच अजून एक भव्य मंदिराच्या बरोबर समोर एक दीपमाळा आपल्याला बघायला मिळेल. कराटेश्वर हे जवळच असलेल्या नांदिवडे गावातील जोग आणि कानिटकर मंडळींचे कुलदैवत आहे. या मंदिरांचा जीर्णोद्धार 1600 साली झाला. नंतर 1764, त्याच्यानंतर 1921 व 1970 अशा वेगवेगळ्या वर्षी जीर्णोद्धार होत गेला. समोरच नंदी महाराजांचे स्थान आहे. हे मंदिर शिलाहारकालीन आहे. आपण आता कराटेश्वर मुख्य देवस्थानातील शिवपिंडीचे दर्शन घेऊया. जोग नावाच्या गुऱ्याख्याची एक गाय जंगलातून वाट काढत येऊन या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या एका खडकावर पान्हा सोडत असे. गायीचा मालक तिचा पाठलाग करून गाय दूध देत असलेल्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी गुराख्याला एक स्वयंभू शिवलिंग आढळले. स्थानिक भाषेमध्ये जांभ्या दगडाच्या खडकाला काटा कराटा असे म्हणतात, म्हणून या देवस्थानला कराटेश्वर असे नाव पडले. नारायण भाऊ जोग रामदासी यांनी अगदी समर्पकपणे कराटेश्वरचे स्थान महात्म्य खालील ओळींवरून निश्चित केले आहे. एकांत स्थळी हा सुरम्य विलसे नाम कराटेश्वर, पायी सागर हा नित्य वसतसे गरजोनी गंभीर, नामाचा जयघोष भक्त करीती येऊनिया सत्वर, ऐसा शंकर वंदिला निशिदिनी जोडुनी दोन्ही कर. या मंदिराच्या जवळच असलेला जयगड किल्ला आणि जयगडचे दीपगृह खूपच सुंदर आणि बघण्यासारखे आहे. या दीपगृहावरून रेळ, उंडी, अंबुवाडी, कचरे अशा समुद्र किनाऱ्यांची सुंदर अशी रांग बघायला मिळते. येथून दिसणारा हा जो समुद्र आहे तो पाहण्यासारखा आणि अप्रतिम आहे. कराटेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.